नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहिती आहे 5 जूनला होता शैलाचा बर्थडे। त्यासाठी काकूने उपासमार कॅम्पिंग झाल्या दुसऱ्याच दिवशी सगळी तयारी सुरू केली होती। काकू बोलल्या की आम्ही दरवर्षी दोन्ही मुलींचा खूप छान प्रकारे बर्थडे साजरा करतो, पण यावेळी आम्ही घरीच साजरा करणार आहे। यावेळी तर काकूने कोणालाच इन्व्हाइट केलं नव्हतं घरी। असं वाटते आपलं पॉडकास्ट ऐकून महाराष्ट्र मंडळातल्या मैत्रिणी पण समजून गेल्या आहेत की टोमल काकू दिसतात तशा नाही आहेत, 1 नंबरच्या खोटारड्या आहेत। त्यामुळे त्या पण मैत्रिणी लांब झाल्या असतील। खरं तर त्या सगळ्या बायका काकूंचे सुरुवातीपासून व्हिडिओज बघायच्या, त्यानंतर त्यांची ओळख झाली होती महाराष्ट्र मंडळात। आता व्हिडिओमध्ये या काकू किती शो ऑफ करतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्यात काकूंच्या ऍक्टिंग स्किलमुळे काकू एकदम गरीब गाय वाटतात सगळ्यांना। त्यामुळे अंधमंद भक्तांसारखं त्या मैत्रिणींचा पण वाटते गैरसमज झाला होता। पण आता जसे काकूंचे व्ह्यूज कोसळले आहेत, काकू काय ना काहीतरी करामती करतायत आणि एका पाठोपाठ खोटं बोलतायत। त्यामुळे त्या मैत्रिणींना देखील समजलं असेल की या काकू व्ह्यूज साठी काहीही करतील। आता मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे या बनोज काकांनी कॅम्पिंग साठी सुट्टी घेतली होती। मागे ग्रीसला गेले होते तेव्हा देखील त्यांनी आठवड्याभराची सुट्टी घेतली होती। आता शैलाचा बर्थडे दिवशी पण काका दिवसभर फ्री होते। सकाळी शैलाला शाळेत सोडून आले, त्यानंतर काकूंसोबत केक आणायला गेले, मग फोटो प्रिंट केला। घरी आल्यावर काकूंची फालतूची बडबड पण शूट करत होते। तेवढ्यात शैलाला स्कूलमधून आणायची वेळ झाली होती, मग काका तिला घेऊन आले। आता या लोकांनी घरच्या घरीच बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं म्हणून काकांनी सगळं डेकोरेशन एकट्याने केलं। काकू मध्ये मध्ये लुडबुड तर करत होत्या। लुडबुड करण्याची तर काकूंना घाणेरडी सवय आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आता महिन्यातना 2-2 वेळा काका 10-10 दिवसाची सुट्टी घेतात। मग आता शैलाच्या बर्थडे दिवशी पण काकांनी सुट्टी घेतली होती का की वर्किंग आवर्स मध्ये काका घरचं काम करत बसले होते? आणि या काकांना दरवेळी सुट्ट्या कसं बरं मिळतात? खरंच काका काम करतात ना की युट्यूब वरतीच डिपेंड आहेत म्हणून हा सगळा आटापिटा सुरू आहे यांचा कोसळलेले व्ह्यूज वाढवण्यासाठी? कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। दरवेळी काकू दोन्ही मुलींना सेम ड्रेस घालतात, पण यावेळी काकूने मोठ्या मुलीला शैलासारखा फ्रॉक नाही दिला होता घालायला। टोमल काकू बोलल्या मी छोटाच केक मागवला आहे कारण आम्ही घरच्या घरीच सेलिब्रेशन करणार होतो आणि चौघांसाठी एवढासा केक इनफ आहे। टोमल काकूंने केकवर वेगळंच नाव लिहिलं होतं आणि मलाही हे पहिल्यांदाच समजलं की शैलाचं पण वेगळं असं नाव आहे काहीतरी। खरं तर हे लॉजिकच मला काही समजत नाही, 2-2 नावांची काय गरज आहे? आता ती कॅट मॉम पण कॅलिफोर्नियामध्ये राहते, पण त्यांच्या मुलांची शाळेत आणि घरी एकच नावं ठेवली आहेत त्यांनी। मला तर असं वाटते या वांगेवाल्या काकू स्वतःला युरोपच्या सिटीजन समजतायत। केक वगैरे कट करून झाला आणि काकांनी पार्टी पॉपर उडवलं। आता त्या पार्टी पॉपर मधले सगळे पार्टिकल केक वरती पडत होते, पण अक्कलशून्य जोडप्याला व्हिडिओची पडली होती। तर त्यांची ती मोठी मुलगी एवढी समजूतदार आहे ना त्या घरात, ती लगेच त्या केकला कव्हर करत होती। पण काकूंना व्हिडिओची काळजी होती। केक कट करून झाला होता, आधी त्या मुलींना केक खायला द्यायचं सोडून काकू नको ती बडबड करण्यात बिझी होत्या। शेवटी बिचारी बर्थडे गर्ल स्वतःच तो सोफ्यावर ठेवलेला केक नाईफने कट केली आणि खात होती, प्लस नाईफला चाटत देखील होती। आता प्लास्टिकची नाईफ होती ठीक आहे, पण कधी चुकून जर धारदार नाईफला तिने असं नकळत चाटलं तर कितीला पडेल ते? ह्या बिंडोक काका काकूंना मुलांकडे लक्ष द्यायचं सोडून एवढी का बरं व्हिडिओची पडलेली असते देव जाणो। ठीक आहे, डेली व्लॉगर आहेत, व्हिडिओ काढणं गरजेचं आहे, मग काकू अशा देखील थापा मारतात की आमचं घर काही युट्यूब वरती चालत नाही। दरवेळी काकू मुलींकडे दुर्लक्ष करतात। या बिंडोक टोमल काकूंने शैलाच्या बर्थडे दिवशी शेवटी वांग बनवलंच। काय करणार हो मंडळी, किती दिवस त्या कंट्रोल करत होत्या, पण त्यांना असं झालं होतं कधी एकदा वांग खाते। मला तर असं वाटते जवळजवळ 2-3 महिन्यानंतरच काकूंनी वांग बनवलं होतं। ह्या काकू जेवण बनवताना सतत नुसतं मराठमोळं जेवण असं बोलत होत्या, जसं काय काकूंनी पुरणपोळीचा बेत केला होता। काकूंनी मुलींना जेवायला वाढलं, पण जेवण कसं झालं होतं याचा रिव्ह्यू पण नाही घेतला यावेळी।
आजकाल त्या लहान मुली पण मस्त उत्तर देतात, त्यामुळे काकू कदाचित रिव्ह्यू घेत नसतील. दुसऱ्या दिवशी टोमल काकू साफसफाई करत होत्या. काकू बोलतात, तिचा बर्थडे आम्हाला स्पेशल करायचा होता म्हणून सगळे फोटो प्रिंट करून आणले आम्ही. अहो टोमल काकू, एवढंच होतं तर तिच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवायचं होतं ना घरी, आणि तसं पण कोणाचा पण बर्थडे असला तरी तुम्ही ते जुन्या फोटोजचं प्रिंट आउट करून आणता. तसं पण टोमल काकू, व्हिडिओ तर तुम्ही मेमरी जपण्यासाठीच करता ना. आणि काय हो काकू, घरच्या घरी वाढदिवस केलात ते ठीक आहे, पण निदान त्या दोन्ही मुलींना काहीतरी गिफ्ट तरी द्यायचं होतं की आता गिफ्टचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे थोड्या दिवसांनी. मंडळी, या टोमल काकूंना बनोज काकांचं कौतुक करत होत्या की काकांना जराही वेळ मिळाला तरी ते वेळ वाया नाही घालवत, मदत करतात लगेच. हो टोमल काकू, ते सगळं ठीक आहे हो, पण 30 मिनिटाच्या ब्रेक मध्ये काका तुमच्या पाठीपाठी 20 मिनिटाचा व्हिडिओ शूट करतात, त्याचं काय? ऑफिसच्या कामातून ब्रेक मिळाला की लगेच त्यांना तुम्ही घरची कामं सांगता. आज टोमल काकूंने वुमेन विथ ॲटिट्यूड वाला टी शर्ट घातला आहे. तोंडापेक्षा मोठा गॉगल लावतात काकू असं सगळे बोलतात, म्हणून यावेळी काकूंने थोडा छोटा गॉगल लावला होता. आज ना या टोमल काकूंना काहीतरी खूळ लागलं होतं, मॅक्सिकन फूड बनवायचं, म्हणून काकू ग्रॉसरी शॉपिंग दाखवत होत्या. त्या स्टोअर मध्ये रेडी टू कुक दाल राईस बिर्याणीचं पॅकेट होतं, ते काकू दाखवत होत्या. आणि ते बघून काकूंना प्राऊड फील झालं इंडियावरती. या काकूंना इंडियाचं नाव उगाच घेत आहेत, यांना काही नाही आहे इंडियावरती प्रेम वगैरे. एवढंच जर यांना इंडियाचं कौतुक आहे ना, तर मग यांनी सगळं सोडून यावं परत इंडियामध्ये. का बरं या काकू येत नाही आहेत परत? या काकूंनी चेरीज घेताना दाखवलं. काकूंनी हातामध्ये ग्लोव्स घातले होते. काकू बोलल्या, बघा बघा बघा, चेरीज किती गोड आहेत. आणि चेरीज निवडता निवडता टोमल काकू खात होत्या व त्यांच्या मुलीला देखील दिलं. त्या मंडळी तुम्हीच सांगा, बिल केल्याशिवाय असं कोण खाते? ते काय आपल्या इथे जसं फ्रूट मार्केट असतं तसं होतं का, की भैया एक टेस्ट करती हूँ फिर लेती हूँ करायला? आणि तसं पण तिथे कुठेच बोर्ड लावला नव्हता की टेस्ट करा, पण निर्लज्ज काकू स्वतः पण खात होत्या आणि दोन्ही मुलींना पण त्यांनी दिलं होतं खायला. थोड्या दिवसांनी तर मला असं वाटते या बिंडोक काकू तिथे आईस्क्रीम चॉकलेट्स पण घेतील, बिल केल्याशिवायच खायला बसतील. असं वागून या टोमल काकू इंडियाचं नाव खराब करतायत तिथे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. टोमल काकू मॅक्सिकन राईस बनवत होत्या आणि तेव्हा त्यांना आठवलं की ऑरिगॅनो, उप्स सॉरी एरेगॅनो विसरल्या आणायला. आता हा एरेगॅनो काकूंचाच शब्द आहे बरं का मंडळी. आता पहिली गोष्ट तर या टोमल काकू पिझ्झा बनवत असतात, तेव्हा तर ऑरिगॅनो असतो घरी अवेलेबल. मग आता काय झालं? वर काकू असं देखील बोलल्या की स्टोअर मध्ये मी शॉपिंग करत होती तेव्हा एरेगॅनो घेतला होता, पण काय माहिती कुठे गेला. या काकूंनी जेव्हा बिल केलं होतं तेव्हा या काकूंना लक्षात आलं नाही का एरेगॅनो नाही आहे त्या बिल मध्ये? उगाच काहीतरी थापा मारत असतात या काकू. आता मेक्सिकन राईस सॉसेस आणि व्हेजिटेबल्स मध्ये बनवायचा असतो, पण अक्कलशून्य काकूंनी असं वाटते भाज्या टाकून मेक्सिकन फोडणीचा भात बनवला होता. अहो टोमल काकू, मी आयडिया देऊ का तुम्हाला? ते चिंग्सचा शेजवान मसाला मिळतो बघा, तो टाकायचा होता त्यात, जरा टेस्ट तरी चांगली आली असती. आणि बाय द वे टोमल काकू, तुम्ही जेवण केलंच नव्हतं ना, मग भात कधीचा उरला होता हो काकू? शिळा पाकाव खायला देता का तुम्ही मुलींना? आता टोमल काकू टाकोस बनवत होत्या, त्यात त्यांनी कॉर्न पण कच्चाच यूज केला होता. आता कॉर्न पचायला जड असतो, थोडा बॉईल करून यूज करायचा, तर नाही इथून तिथून कोणाच्या पण रेसिपी बघायच्या आणि ढापून स्वतःच्या चॅनलवरती दाखवायचं. एवढं या काकूंना छान जमते. आणि त्याच्यामध्ये पण सॉसेस नाही तर लिक्विड चीज यूज केलं पाहिजे होतं. आधीच ते टाकोस क्रिस्पी आणि ड्राय असतात, त्यात भाज्या जरा बटरवर हलक्याशा परतून घेतात कच्च्या लागू नये म्हणून. चला कांदा टोमॅटो ठीक आहे, पण कॅप्सिकम आणि कॉर्नचं काय? दुसऱ्यांच्या रेसिपी बघून येतात, पण निदान फॉलो तरी नीट करायची ना काकूंने. आणि बरं का मंडळी, यावेळी पण या टोमल काकूंने टाकोस आणि मॅक्सिकन फोडणीचा राईस टेस्ट करून नाही दाखवला, कारण काकूंना देखील माहिती होतं मुलींना जर टेस्ट करायला सांगितलं आणि रिव्ह्यू द्यायला लावला तर त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन वरना तरी सगळ्यांना समजेलच की ती रेसिपी कशी झाली आहे. त्याचं हसू होऊ नये म्हणून टोमल काकू काही फेकत असतात. मंडळी, 2 वर्षापूर्वी टोमल काकूंने चना मेथी डाळ रेसिपी दाखवली होती. त्या व्हिडिओ मध्ये बनोज काकांचा ऑफिसचा दुसरा दिवस होता.
तर ते जात होते ऑफिसला. तेव्हा पण जिथे बुद्धांची मूर्ती ठेवली आहे त्या खाली काकूंची चप्पल होती. पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे, मागे या टोमल काकू ओरडून ओरडून सांगत होत्या की इथे आम्ही शूज ठेवत नाही, एवढी आम्हाला अक्कल आहे. मग आता काय झालं हो काकू? जरा ना काकू तुमचे जुने व्हिडिओज बघा, त्यात स्पष्टपणे दिसतंय तुम्ही चप्पल कुठे काढून ठेवायच्या त्या. स्वतःची चूक लपवण्यासाठी काकू तुम्ही दुसऱ्यांना खोटं ठरवू पाहता. सुधरा ओ काकू, सुधरा जरा. शर्म करो, भगवान से डरो. तर मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.